नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर शुभम ठाकरे या एमपीएससी चॅलेंजर अकॅडमीच्या महा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत करतो। DMER या मार्फत फार्मासिस्ट औषध निर्माण पदाची व्हॅकन्सी आलेल्या आहेत। तर त्यासाठी PYQ कसे होते, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे याची एक ओळख प्रस्तावना देण्यासाठी मी काही PYQs आणलेले आहेत। तर आपण चला बघूया, त्याचं स्पष्टीकरण, त्याचा अभ्यास करूया बरं। तर बघा, फॉस्फरस कंटेनिंग ACE इनिबिटर इज, खाली दिलेल्या पर्यायापैकी असा कोणता ACE इनिबिटर आहे की ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे। सर्वप्रथम तुम्हाला इनहिबिटर म्हणजे काय हे पाहावं लागेल। बरोबर आहे, ACE इनहिबिटर कोण सांगते बरं स्टुडंट, कमेंट बॉक्स मध्ये। आता ACE इनहिबिटर हे हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंट मध्ये वापरतात। याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स जे असतात, ब्लड व्हेसल्स ला रिलॅक्स करायचं काम म्हणजे मसल रिलॅक्सनचं काम ते करतात। मसल रिलॅक्सनचं काम करतात म्हणजे कसं की समजा ही ब्लड व्हेसल आहे, या ठिकाणी समथिंग काहीतरी अडथळा किंवा ब्लॉकेजेस आहे आणि रक्त प्रवाह वाहतोय। या ठिकाणी रक्ताच्या प्रवाहामुळे या ठिकाणी रक्त वाहिन्यांवर प्रेशर क्रिएट होतो, तो जास्तीचा प्रेशर असतो आणि रक्त मात्र कमी प्रमाणामध्ये या साईडला बाहेर येतं। मग ACE इनिबिटर वापरल्यामुळे काय होतं, हे मसल रिलॅक्सन म्हणून काम करतं आणि थोडीशी रुंदी या ठिकाणी रक्तवाहिन्यांची वाढते, ब्लड वेसलची, परिणामी रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि बीपी हा नॉर्मल होतो, म्हणून हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटमध्ये वापरतात। मग असा कोणता ACE इनिबिटर आहे की ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, तर तो आहे फॉसिनोप्रिल। येतंय लक्षामध्ये। मग या ठिकाणी परत परत आपण हायपरटेन्शन हा शब्द वापरलेला आहे, बरोबर। मग हायपरटेन्शन म्हणजे काय, काय असेल बरं हायपरटेन्शन? नॉर्मल बीपी जो असतो, नॉर्मल बीपी हा 120 तर 80 mm ऑफ एच असतो, पाऱ्याच्या तुलनेने मोजलेल्या, बरोबर। जेव्हा ब्लड प्रेशर हा नॉर्मल बीपी पेक्षा जास्त झाला, बरोबर आहे, ब्लड प्रेशर हा नॉर्मल बीपी पेक्षा जास्त झाला, यापेक्षा जास्त जर झाला 140 90 160 90 असा समथिंग, याच्यापेक्षा जास्त झाला तर त्या कंडिशनला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो। येतंय लक्षामध्ये। आणि हे चारही त्याचे प्रकार आहेत ACE इनिबिटरचे, परंतु फॉस्फरस कंटेनिंग जो आहे तो आहे फॉसिनोप्रिल। The severity of adverse drug reaction which is potentially life threatening is categorized. आता बघा, ड्रग रिएक्शन सांगितली आहे, ऍडवर्स ड्रग रिएक्शन, बरोबर आहे। मग अशी कोणती ड्रग रिएक्शन आहे जी लाईफ थ्रेटनिंग म्हणजे घातक, जीवाला घातक ठरणारी, त्याचं एक्झाम्पल आहे सिव्हिअर ऍडवर्स रिएक्शन। तर सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ऍडवर्स रिएक्शन म्हणजे काय। आता बघा,
एखादी ड्रग आहे ती ऍडमिनिस्टर एखाद्या पेशंटला दिली, बरोबर आहे. त्याच्यानंतर ती ड्रग माउथ कॅव्हिटी नंतर घेतल्यानंतर ती जीआयटी मध्ये आली, जीआयटी मध्ये त्याचं डिझोल्युशन होत गेलं आणि मग आता रिस्पॉन्स तयार होणार आहे, रिस्पॉन्स, बरोबर आहे. एखादी औषधी आपण घेतली, माउथ कॅव्हिटीद्वारे ती पोटात गेली, आता डिझोल्युशन होईल आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स, रिस्पॉन्स आपल्याला लक्षात येणार आहे. रिस्पॉन्स दोन प्रकारचा असेल, एक डिझायरेबल ज्याला आपण थेराप्युटिक इफेक्ट म्हणतो, समजा खूप ताप आणि खूप डोकं दुखतंय तुमचं, डॉक्टरांनी गोळी दिली, तुम्ही ती औषधी घेतली आणि तापही उतरला आणि डोकं दुखणंही बंद झालं, म्हणजे तो झाला डिझायरेबल इफेक्ट, म्हणजेच त्याला आपण थेराप्युटिक इफेक्ट म्हणतो. परंतु कधी कधी असं झालं की गोळ्या घेऊन सुद्धा तुमचा आजार बरा झाला नाही, उलट तुम्हाला वॉमिटिंग दिसायला आली, अंग जळजळ होतंय, उलट तुम्हाला साईड इफेक्ट दिसला, तर त्याला आपण म्हणतो अनडिझायरेबल इफेक्ट, बरोबर आहे. आणि हा अनडिझायरेबल इफेक्ट याला एडीआर म्हणतो आपण, यालाच आपण म्हणतो ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असं म्हणतो आपण याला. यालाच आपण म्हणतो ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. मग अशी रिॲक्शन की जी खूप शरीराला घातक आहे, जीवही जाऊ शकतो, तर प्राण जाऊ शकतो, तर त्याला आपण म्हणतो सिव्हिअर. कधी कधी आपण आपल्याला कशामुळे रिॲक्शन आली ते आपल्याला कधी कधी कळत नाही. येतं लक्षामध्ये. अनएक्सपेक्टेडली काहीतरी नुकसान होतं किंवा डेथही होते, ते आहे लिथल, बरोबर आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर मॉडरेट म्हणजे असं की तुम्ही औषधी घेतली होती हात पाय डोकं किंवा ताप उतरण्यासाठी, परंतु तुम्हाला दुसरा साइड इफेक्ट दिसतोय, परंतु तो साइड इफेक्ट असा आहे की त्याच्याने जीवाला धोका नाही, मात्र व्यक्ती आजारी पडू शकतो काही काळासाठी, त्याला आपण मॉडरेट ड्रग रिॲक्शन म्हणतो. येतंय लक्षामध्ये. येतंय लक्षामध्ये. आता एक आहे मायनर, ही डोस रिलेटेड आहे किंवा माइल्ड म्हणतो, ही डोस रिलेटेड आहे, डोस. समजा आता डोस रिलेटेड म्हणजे कशी, समजा आपल्या शेजारी पाजारी एखाद्या व्यक्तीचा हात पाय डोकं दुखतंय आणि आपण औषधी दिली, त्याला फरक नाही पडला, तो डॉक्टरांकडे गेला, पण त्याने डॉक्टरांना सांगितलं नाही की मी अशा अशा पद्धतीची औषधी घेतली आहे. मग डॉक्टरांना सांगितलं नसेल तर डॉक्टर लोक परत औषधी देतील, परिणामी काय होणार आहे, तो डोस जास्त होईल. डोस रिलेटेड, बरोबर आहे. त्याची सुद्धा आपण बघतो की ऍडव्हर्स रिॲक्शन आहे, परंतु पेशंटने जर डॉक्टरांना सांगितलं की मी अशा अशा पद्धतीची औषधी घेतलेली आहे, तर डॉक्टर लोक डोस ऍडजस्टमेंट करून देतात, म्हणजे ही हा जो प्रकार आहे तो मिनिमाइज होऊ शकतो. येतंय लक्षामध्ये. अशा पद्धतीने वेगवेगळ्या थिंक टँकने आपल्याला अभ्यास करावा लागतो या गोष्टीचा.
नंतर टेट्रासायक्लिन एक्सक्रिटेड थ्रू द जीआयटी. कोणती टेट्रासायक्लिन अशी आहे की ती जीआयटी द्वारे एक्सक्रीट होते? पहा बरं. सर्वप्रथम हे जे काय आहे हा क्लास ऑफ अँटीबायोटिक्स आहे. अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिक्स म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझम जे डिसीज कॉजिंग असतात. बरोबर आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम जे डिसीज कॉजिंग एजंट असतात इन टू द बॉडी, त्यांना किल करायचं, त्यांची ग्रोथ स्टॉप करायचं, हे काम अँटीबायोटिक्स असतं. तर असं कोणतं अँटीबायोटिक आहे तुझं जीआयटी ते एक्सक्रीट होतं, तर ते आहे डॉक्झीसायक्लिन. थ्रू द फेसेस ते बाहेर पडतं. येतं लक्षामध्ये? बरोबर आहे. त्यानंतर मिथॅसायक्लिन हे युरिन आणि बाईलच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतं. डॉक्झीसायक्लिन हे फेसेसच्या स्वरूपामध्ये. बरोबर आहे. येतंय लक्षामध्ये? युरिनद्वारे, कधी कधी जास्त प्रमाण झालं तर ते फेसेसद्वारे सुद्धा बाहेर पडतं. बरोबर आहे. इन युरिन. जीआयटी मधून मात्र डॉक्झीसायक्लिन बाहेर पडतं. येतंय लक्षामध्ये? नंतर जीएमपी. आता जीएमपी आपण पाहिलंय आणि हे शेड्यूल्स जीएमपीचे आपण शेड्यूल सुद्धा पाहिलं. बरोबर आहे की कोणतं आहे, कशासाठी, ते आपण पाहिलेलं आहे. पहा बरं, उत्तर द्या. सोपं एकदम. जीएमपी साठी आहे शेड्यूल यम. येतं लक्षामध्ये? कोणतं? शेड्यूल यम फॉर जीएमपी साठी. मग एच शेड्यूल कशासाठी आहे बरं? एच शेड्यूल आहे लिस्ट ऑफ ड्रग्ज. कुठले? इंडिया मधले. शेड्यूल एच. बरोबर. नंतर आहे शेड्यूल आर. सोपं आहे, तुम्ही सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो. शेड्यूल आर कशासाठी आहे बरं? बोला.
विचार करा. अजून 2 मिनिटांचा वेळ, 2 सेकंदांचा वेळ देतो मी तुम्हाला. शेड्यूल एस कॉस्मेटिकचा आहे. कॉस्मेटिक आणि कॉस्मेटिक रिलेटेड ड्रग्ज. शेड्यूल आर कशासाठी? हे एक टॅक्स शेड्यूलशी रिलेटेड आहे, टॅक्सेशनशी रिलेटेड शेड्यूल आहे आर. येत आहे लक्षामध्ये? सोपं आहे शेड्यूल, फक्त लक्षात ठेवायचं काय कशासाठी एवढाच प्रश्न येतो की याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. खूप जास्त डिटेल मध्ये न जाता ते शेड्यूल, त्या शेड्यूल मध्ये काय येतो कंटेंट एवढं लक्षात ठेवलं तरी सुद्धा सफिशियंट आहे मित्रांनो. Which type of a drug is commonly used as reduce anxiety? Analgesic. आता analgesic म्हणजे काय? काय आहे बरं analgesic म्हणजे? आता analgesic म्हणजे जे पेन रिलीफ करतं, अँटीबायोटिक जे इन्फेक्शन स्टॉप करतं, थांबवतं सोप्या भाषेमध्ये. एन्जिओलायटिक एन्झायटी रिड्यूस करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, एन्झायटी रिड्यूस. अँटीपायरेटिक ज्याच्यामध्ये फिवर कमी करण्यासाठी, ताप कमी करण्यासाठी वापरतात, म्हणजे एन्झिओलायटिक्स हे जे काय आहे रिड्यूस एन्झायटी. एन्झायटी म्हणजे काय? भीती. भीती, एन्झायटी. काही झालेलं नसेल तरी या लोकांना भीती वाटते, भविष्यात काय घडेल, मी जर खाली गेलो फिरायला तर मला एखादी गाडी येऊन ठोकणार आहे की काय, किंवा असे जे नाही घडले त्या गोष्टीचा विचार करून भीती तयार करायचं काम या पेशंट्स कडनं होतं. मग यांना ट्रीटमेंट दिली जाते, त्यामध्ये असतं अँटी एन्झायटी ड्रग्स, भीती कमी करणारी औषधे. किती सोपा प्रश्न आहे. विच कंडिशन डज मेटाप्रोलॉल प्रायमरी ट्रीट? तर ते आहे अस्थमा. बरोबर आहे. लक्ष द्या, मी ऑप्शन कोणता हे केला आणि बोललो काय, असं कॉन्शियस राहायचं. हायपर टेन्शन, नॉट फॉर अस्थमा. हे मेटाप्रोलॉल काय करतं, हे सुद्धा ब्लड व्हेसलचे जे मसल आहेत, ब्लड व्हेसल्स, त्याच्यातले मसल जे आहेत त्यांना रिलॅक्स करायचं काम करतं. रिलॅक्स केलं म्हणजे काय होतं, त्या ब्लड व्हेसल्स, बरोबर आहे, त्याची जी काही रुंदी आहे डायमीटर थोडस वाढतं. डायमीटर थोडं वाढलं म्हणजे ब्लड प्रवाह सुरळीत होतो, ब्लड फ्लो, म्हणजेच बीपी मेंटेन होतो. बीपी मेंटेन झालं म्हणजे हार्ट लोड, हृदयावरचा जो काही लोड असतो तो कमी होतो. म्हणून मेटाप्रोलॉल हायपरटेन्शन मध्ये वापरलं जातं, लक्षात ठेवा. सारखा प्रश्न, एसीई इनिबिटर कॉमनली प्रिस्क्राइब टू ट्रीट. आता एसीई इनिबिटर काय करतं, ब्लड वेसलला ते सुद्धा रिलॅक्स करतं.
म्हणजेच काय, बीपी नॉर्मल राहतो. बीपी नॉर्मल राहतो म्हणजेच ते कुठं वापरलं जात असेल, हायपर टेन्शनच्या ट्रीटमेंट मध्ये ते वापरलं जातं. लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट लक्षात आली म्हणजे बाकीचं पुढचं लक्षात येतं. द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेटिंग स्लीप वेक सायकल. आता आपल्याला माहिती आहे, सकाळचे 6:30 पावणे 7 वाजले, 8 वाजले तर मनुष्य उठतो, रात्रीचे 9-10 वाजले तर मनुष्य झोपायची तयारी करतो. ही एक स्लीप वेक सायकल आहे, ज्याची जाणीव आपल्याला एखाद्या हार्मोन्समुळे होते, त्याला आपण म्हणतो स्लीप वेक सायकल. मग आपण बघतो की द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेटिंग स्लीप वेल सायकल, कोणतं हार्मोन असं आहे की ते स्लीप वेल सायकलने आपण म्हणजे स्लीप वेल सायकल आपली दिसून येते. मग आता कधी कधी आपल्याला उत्तर माहिती नसेल तर कसं करायचं पहा बरं. इन्सुलिन हे आपल्याला माहिती आहे की ब्लड ग्रुप शुगर लेवल याच्याशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. एक एक गोष्टी आपण पाहत जायच्या. आता ऍड्रेनालिन हे न्यूरोट्रान्समीटर हार्मोन आहे, जे फ्लाइट आणि फाइट अशा तणावग्रस्त परिस्थितीमध्ये ते काम करतो. ऍड्रेनालिन. थायरॉक्सिन हे आहे आपण थायरॉइड ग्लँडच्या कार्यासाठी महत्वाचं आहे. थायरॉक्सिन इथपर्यंतची आपल्याला माहिती आहे, म्हणजे 100% हेच असेल असा एक, म्हणजे याला इलिमिनेशन मेथड म्हणतात. मग कोणता हार्मोन आहे हे स्लीप वेकिंगचं? मेलॅटोनिन. आता इन्सुलिन हार्मोन हे कुठून तयार होतं? पॅनक्रिया मधून, बरोबर आहे. येतंय लक्षामध्ये? बरोबर. पुढचं सांगा बरं. बरोबर आहे लक्षामध्ये. आता ऍड्रेनालिन हे ऍड्रेनल ग्लँड कडून तयार होतं, जी किडनी मध्ये असते. थायरॉक्सिन हे थायरॉइड ग्लँड मधून. मेलॅटोनिन हे जे काय आहे पिनियल ग्लँड मधून तयार होतं. पिनियल ग्लँड येतंय लक्षामध्ये? पिनियल ग्लँड कडून ते तयार होतो. आणि पिनियल ग्लँड कुठं असते? इन टू द मिड ब्रेन. ओके. टेट्रासायक्लिन नॉट गिवन विथ. कोणासोबत टेट्रासायक्लिन घेत नाहीत? मिल्क सोबत घेत नाही. मिल्क सोबत घेतलं तर काय होतं? ऍब्सॉर्प्शन वर फरक पडतो. अफेक्ट ऍब्सॉर्प्शन. म्हणून टेट्रासायक्लिन हे मिल्क सोबत घेत नाही. जनरली बेस्ट मीडिया इज वॉटर. येतंय लक्षामध्ये? सिम्पटम्स ऑफ हायपोग्लायसेमिया बघा. सिम्पटम्स ऑफ हायपोग्लायसेमिया.
आता सर्वप्रथम तुम्हाला हे माहिती पाहिजे की हायपोग्लायसेमिया म्हणजे काय आहे. जेव्हा BSL ब्लड शुगर ही खूप कमी होते, तेव्हाची कंडिशन म्हणजे हायपोग्लायसेमिया. त्याच्यामध्ये भूक वाढते, थरथराट, स्वेटनिंग, तिघ लक्षणं दिसतात. म्हणून हायपोग्लायसेमियाची तीनही लक्षणं या ठिकाणी आहेत. मित्रांनो, MPSC चॅलेंजर अकॅडमीच्या या महा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्तम गोरे सरांनी जी काही शैक्षणिक चळवळ चालवलेली आहे, यासाठी औषध निर्माता फार्मसीमध्ये GS आणि टेक्निकल असा पार्ट आहे. GS आणि टेक्निकल अशा दोन्ही स्वरूपाचा सिलेबस हवा असेल आणि ती बॅच तुम्हाला हवी असेल तर तिची किंमत आहे 1999 रुपये, म्हणजे 2000 रुपये त्याची किंमत आहे. बरोबर आहे. हे बघा, आणि जर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आमचं GS झालेलं आहे किंवा आम्हाला फक्त टेक्निकल घटकाची बॅच लावायची आहे, तर त्या बॅचची किंमत आहे आपली 999 रुपये. हे बघा, टेक्निकल बॅचची किंमत. आपण आजच प्ले स्टोअरवर जाऊन GS बाय उत्तम गोरे हे आपलं ऍप डाउनलोड करा किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी तुम्ही संपर्क करू शकतात आणि आपल्या क्लासचे जे काही मेंबर्स असतील, जे काही मार्गदर्शक असतील, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की कशा पद्धतीने बॅच घ्यायची आणि परचेस करायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ. धन्यवाद. नमस्कार. हो. एवढा वेळ झाला तर